सोमनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वात पहिला ज्योतिर्लिंग आहे। या मंदिरातील शिवलिंग हवेत उडत असायचे। याच ठिकाणी श्रीकृष्णांच्या पायाला बाण लागला होता आणि हेच ते स्थान आहे जिथून ते वैकुंठ धामाला निघाले होते। नमस्कार मंडळी, माझे नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे। तर आज मी आलो आहे गुजरातच्या प्रभास पाटणमध्ये स्थित असलेल्या सोमनाथ मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेण्यासाठी। तर या व्हिडिओ मध्ये आपण सोमनाथ मंदिरासोबतच तील बाकीच्या मंदिरांमध्ये सुद्धा दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। या ठिकाणी आल्यानंतर आता मी सोमनाथ मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे। सोमनाथ ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना चंद्रदेवाने केलेली आहे असे सांगितले जाते। इतिहासात हे मंदिर अनेक वेळा नष्ट आणि पुनर्बांधणी करण्यात आलेले आहे। यामध्ये इसवी सन 1026 मध्ये गजनीच्या महमूदने केलेल्या आक्रमणाचेही समावेश आहे। सध्याच्या मंदिराची रचना कैलास महामेरू प्रसाद शैली 1951 मध्ये बांधलेली आहे। भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराची पुनर्बांधणी सुरू केली होती। या मंदिरामध्ये चमड्याचा पट्टा, मोबाईल फोन आणि कुठली इलेक्ट्रॉनिक गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही येथे असलेल्या काउंटरवर या सर्व गोष्टी जमा केल्या। तर हे मंदिर खूपच जास्त सुंदर आहे व मंदिरात महादेवांचे खूपच सुंदर दर्शन होते। तर आम्ही इथे सकाळच्या आरतीमध्ये गेलो होतो। ते सकाळी 7 वाजता महादेवांची आरती होते। या मंदिर परिसरात एक स्तंभ आहे, त्याला बाणस्तंभ असे म्हणतात। या बाणस्तंभावरती संस्कृत मध्ये असे लिहिले आहे की आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पतय आभारदित ज्योतिर्मार्ग। याचा अर्थ असा होतो की या दिशेने एक सरळ ज्योतिर्मार्ग साऊथ पोल पर्यंत जातो। याच्या मार्गामध्ये एकही भूमी किंवा देश येत नाही। सोमनाथ मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही ते जवळ असलेल्या पुराणा सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। या मंदिराची स्थापना 1783 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी केली होती। म्हणूनच या मंदिराला राणी अहिल्याबाई मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। या मंदिरात 2 शिवलिंग आहेत। एक शिवलिंग स्वयंभू आहे व दुसरा अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित केलेला आहे। हे ठिकाण एकदम शांत व सुंदर आहे। या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही तील बाकी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। तर सर्वात पहिला आम्ही श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। या मंदिराच्या प्रवेशद्वाराचा आकार धनुष्यबाणासारखा आहे। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच भगवान श्रीकृष्णांची सुंदर अशी प्रतिमा आहे। इथे भाविक फोटो काढत आहेत। प्रभू श्री रामांचे हे मंदिर सोमनाथ मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या मंदिरात प्रभू श्री रामांचे खूपच सुंदर दर्शन होते। या मंदिराच्या आतमध्ये गणपती बाप्पा, हनुमानजी व कुबेर देवाची सुद्धा मूर्ती आहे। या मंदिरातील वातावरण शांत असून ते तुम्ही श्रीराम चरित्राचे पाठ सुद्धा करू शकता। श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही श्री गीता मंदिरामध्ये आलो आहोत। हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे। या मंदिराच्या खांब्यांवरती श्रीमद भागवत गीता लिहिलेली आहे। गीता मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर इथे बाजूला श्री बलदेवजी गुफा आहे। या गुफेमध्ये बलरामांची सुंदर प्रतिमा स्थापित आहे। भगवान श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर बलरामजींनी त्यांच्या मानवी रूपाचे त्याग केले आणि ते त्यांच्या मूल नाग रूपात जवळच असलेल्या स्थानावरून ते त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वैकुंठ धामाकडे निघाले आणि ती जागा या गुफेमध्ये चिन्हित आहे, जी तुम्ही गुफेच्या भिंतींवरती चित्रित आदिशेष यांचे निशाण पाहू शकता, जिथून ते गेले होते। या मंदिराच्या बाजूला श्री लक्ष्मी नारायण मंदिर आहे। या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचे सुंदर दर्शन होते। या मंदिराच्या भिंतींवरती भगवान विष्णूंच्या अवतारांची चित्र लावलेले आहेत।
या मंदिराबाहेर श्री काशी विश्वनाथ व ओंकारेश्वर मंदिर आहे। येथे दर्शन घेतल्यानंतर इथेच थोडे आतमध्ये महाप्रभूजी यांची बैठक आहे। या बैठकीचे दर्शन घेतल्यानंतर आता मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे भगवान श्रीकृष्ण यांची चरण पादुका आहे। असे सांगितले जाते की भालका तीर्थमध्ये श्रीकृष्णांच्या पायाला बाण लागल्यानंतर याच ठिकाणी आले होते आणि मग त्यांनी इथून वैकुंठ धामासाठी प्रस्थान केले होते। म्हणूनच या ठिकाणाला गोलोकधाम तीर्थ किंवा श्रीकृष्ण निजधाम तीर्थ असे म्हणतात आणि हे ठिकाण हिरण नदीच्या किनाऱ्यावर आहे। तर आता मी शारदापीठ जवळ आलो आहे। इथेच कामनाथ महादेव मंदिर सुद्धा आहे। जवळपास 200 वर्षापूर्वी मयूरध्वज राजाद्वारा निर्मित कामनाथ महादेव एक प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरात एक गुफा आहे जिथे आदि गुरु शंकराचार्य यांनी खूप वर्ष तपस्या केली होती। चारों पीठों का प्रथम शंकराचार्य, बद्रीनाथ का टोटकाचार्य ज्योतिर्मठ, सुरेश्वराचार्य श्रृंगेरी कर्नाटक, हस्तमलकाचार्य द्वारका, पद्मपादाचार्य जगन्नाथपुरी, शुक्ल यजुर्वेद सामवेद, अथर्ववेद ऋग्वेद, नर्मदेश्वर ध्यान मुद्रा नंदे। ऐसा नंदे हर जगह नहीं मिलता। उजवा हाथ रख करके चिंतन करें, मनोकामना पूर्ण होती है। स्फटिक शिवलिंग है, यंत्र है, एक और अवतार भगवान विष्णु है। या गुहेच्या बाहेरच भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांचे स्वरूप स्थापित आहेत ज्यांचे तुम्ही एकाच वेळी दर्शन करू शकता। या मंदिराजवळच सूर्य मंदिर आहे आणि हा मंदिर सोमनाथ मंदिराच्या उत्पत्ती कालातील एक प्राचीन मंदिर आहे। आणि या मंदिरात सूर्यदेवांचे खूपच सुंदर दर्शन होते। या मंदिरासमोरच 5 पांडव गुफा किंवा इंग्लाज माता गुफा आहे। पांडवांनी वनवासाच्या काळात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी गुफेमध्ये तपस्या केली होती। पांडवांनी भगवान शंकरासोबतच इंग्लाज मातेची सुद्धा पूजा केली होती। येथील गुफांचे आकार खूपच छोटे आहे। जर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही या गुफेमध्ये जाऊ नका। आता मी त्रिवेणी संगमाजवळ आलो आहे। या ठिकाणी 3 पवित्र नद्या एकत्र येतात, हिरण, कपिला आणि सरस्वती, म्हणूनच याला संगम घाट असे म्हणतात। ही जागा खूपच जास्त शांत आहे आणि येथे येणारे भाविक सर्वात पहिला या संगम घाटावरती स्नान करतात आणि मग मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात। भालका तीर्थावर श्रीकृष्णांना बाण लागल्यानंतर या स्थानावरती विश्रांती घेण्यासाठी आले होते। आता मी श्री भालका तीर्थाला आलो आहे। भगवान श्रीकृष्ण जंगलात एका झाडाखाली विश्रांती करत होते तेव्हा जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णांच्या आंशिक रूपात दिसणाऱ्या उजव्या पायाला हिरण समजून बाण मारला, ज्याने भगवान श्रीकृष्णांना गंभीर रूपात दुखापत झाली। तेव्हा जरा शिकाऱ्याला त्याची चूक समजली आणि त्यांनी श्रीकृष्णांकडून क्षमा मागितली व तुम्ही या मंदिरामध्ये पाहू शकता कशा प्रकारे जरा शिकारी भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागत आहेत। या मंदिरात 5 वर्षाहून अधिक जुना पिपळाचं झाड आहे। या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर इथे बाहेरच भगवान शंकरांचे मंदिर आहे। आता मी बाणगंगेजवळ आलो आहे। बाणगंगा सोमनाथ मंदिराजवळ अरबी समुद्राच्या काठी स्थित आहे। ते 3 शिवलिंग आहेत व हे तिन्ही शिवलिंग स्वयंभू असून समुद्राचे पाणी नेहमी या शिवलिंगांचे अभिषेक करत असते। इथे एका जागेवर 2 शिवलिंग आहेत आणि तिसरा शिवलिंग थोडासा लांब आहे। याच ठिकाणावरून जरा नावाच्या शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती बाण मारला होता।
या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही वेणेश्वर महादेव मंदिराजवळ आलो आहोत। हा मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की इसवी सन 1025 मध्ये महमूद गजनवीने सोमनाथ मंदिरावरती आक्रमण केले, तेव्हा राजाने त्याचा विरोध केला, तर राजा आत्मसमर्पण करण्यासाठी तयार नसल्यामुळे गजनीच्या महमूदने एक नवीन योजना बनवली। त्याला माहित होतं की राजाची वेणी नावाची एक मुलगी होती, ती दररोज सकाळी या शिव मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायची। तेव्हा गजनीच्या महमूदने वेणीचे अपहरण करण्याचे ठरवले। त्याला असे वाटले की तो वेणीचे अपहरण केल्यानंतर राजाला झुकण्यास भाग पाडेल। जेव्हा गजनीच्या सैनिकांनी असे करण्याचे ठरवले तेव्हा शिवलिंग आपोआप खंडित झाला आणि राजकुमारी त्याच्या आतमध्ये समाविष्ट झाली। त्यामुळे या शिवलिंगाला वेणेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते। आणि तुम्ही पाहू शकता शिवलिंगावरती वेणीचे निशाण व शिवलिंग खंडित होण्याचे निशाण अजून सुद्धा बघितले जाऊ शकतात। संपूर्ण सोमनाथचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला अर्धा दिवस लागला। सोमनाथ मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी नाईट शो सुद्धा असतो। तर हे होते गुजरात मध्ये स्थित असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हर हर महादेव।